दुपारची 1ची वेळ. पुण्यातल्या एरंडवण्यातल्या DP रोडवर हवेचं तापमान होतं 38°C. पण सिमेंट रस्त्याच्या पृष्ठभागाचं तापमान ते होतं तब्बल 58°C पेक्षा जास्त. भारतीय कला प्रसारणी सभेच्या आर्किटेक्चर कॉलेजमधल्या प्राध्यापक प्रज्ञा पत्की यांनी त्यांच्या संशोधनासाठी पुण्यातल्या वेगवेगळ्या रस्त्यांचं तापमान मोजलं आणि एक गोष्ट स्पष्ट दिसली. रहदारीचे रस्ते प्रचंड तापतायत. थांबलेली वाहनं आणि रस्त्यावर नसणारी सावली हे देखील शहराच्या तापमान वाढीत भर घालतायत. पत्की सांगतात, एका बाजूला 58° तापलेला रस्ता आणि दुसऱ्या बाजूला झाडाखाली जवळपास 20°नी थंड तापमान. पण जिथे झाड आहे त्याच्या खाली जर चेक केलं तर इमिडिएटली टेम्परेचर डाऊन होतं आणि साधारण 35° पर्यंत दुपारच्या वेळेला ज्यावेळेला पीक आपल्याला दिसून येतं आणि उन्हाच्या झळ्या समर्समध्ये स्पेशली त्यावेळेला टेम्परेचर एवढा आपल्याला ड्रॉप जाणवतं. या तापलेल्या रस्त्यांचा सर्वात मोठा फटका बसतो तो रस्त्यावर काम करणाऱ्या लोकांना. फेरीवाले, फुटपाथवर बसणारे विक्रेते, टपरी चालक यांच्यावर त्याचा काय परिणाम होतोय याचा प्रयास संस्थेच्या आरोग्य गटानं अभ्यास केला. एक जण असं म्हटला की आमच्यासाठी असं आहे की वरून सूर्य ऊन ओकत असतं आणि खालनं रस्ता तापलेला असतो जो चटके देत असतो. संध्याकाळी ते जे कॉन्क्रीट आहे म्हटल्यावरती ते उष्णता बाहेरच सोडणार आहे आणि त्या सोडलेल्या बाहेर संध्याकाळच्या उष्णतेत आम्हाला अधिक घालमेल होते जीवाची. जीव घाबरा होणं किंवा धडधडणं, हातपाय लटपट कापणं, हे दिवसा असो किंवा रात्री असो, पण त्यांचा एकंदरीत अनुभव असा आहे की उष्णता वाढलेली आहे आणि त्याचा त्यांच्या शरीरावरती परिणाम होतो आहे. रस्त्यांच्या खालोखाल तापमान वाढण्यामध्ये भर घालतायत ते सिमेंटच्या आणि काचा लावलेल्या चकचकीत इमारती. सिमेंट जितकं तापतं त्यापेक्षा कितीतरी जास्त वेळ त्याला थंड व्हायला लागतो. त्यामुळे सूर्य मावळल्यावरही शहर थंड होत नाही असं संशोधन सांगतं. अर्बन हीट आयलँड म्हणजे काय की शहरातले असे काही पॉकेट्स आहेत की ज्या ठिकाणी तापमान जे आहे काही डिग्री सेल्सिअसनी ग्रामीण भागापेक्षा जास्त आपल्याला दिसून येतं. कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे, त्याचबरोबर डांबरी रस्ते आहेत, त्याचबरोबर बऱ्याच इमिशन आहे, व्हेहिक्युलर इमिशन्स आहेत. तर यामुळं काय होतं की कॉन्क्रीटची मेन प्रॉपर्टी काय आहे की ते हीट शोषून घेतं आणि त्याचबरोबर जी रेडिएट केलेली हीट असते ती परत दुसऱ्या कॉन्क्रीटच्या सबस्टन्सनी ऑब्झर्व केली जाते आणि तीच हीट त्याच ठिकाणी फिरत असते आणि त्यामुळं तापमान त्या ठिकाणचं वाढलं जातं. भारतात वेगानं वाढणाऱ्या शहरीकरणासोबत पायाभूत सुविधाही वाढतायत. पण या विकासाच्या रेट्यात उष्णतेची ही बेटं चिंता वाढवणारी ठरणार आहेत.